तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांनो, आज आपली काहीतरी वेगळी व्हिडिओ बनणार आहे। म्हणजे आज आपण बनवणार आहोत चिकनचं लोणचं, म्हणजे चिकन पिकल। ही रेसिपी तुम्ही कधीच बघितली नसाल। तर आपला कुक असणार आहे नीलू। तर ही रेसिपी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर बघायला भेटणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं आपण घेतलंय 1.5 किलो बोनलेस चिकन आणि त्याला आपण छोटे छोटे पीसेस मध्ये कापून घ्यायचंय। नंतर आपल्याला त्यावर 2 चमचे हळद टाकायचे आहे। हळद टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि ते सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झाल्यावर सर्व चिकन आपल्याला आता फ्राय करून घ्यायचंय। मित्रांनो, आता आपला आहे ना चिकन तो फ्राय करून झालाय। हा बघू शकता, चिकन फ्राय करून झालं। एकदम सोयाबीन वाटते, पण सोयाबीन फ्राय करतो तशीच वाटते। तर बाकीचं सामान जो आपल्याला मिक्स करायचं तो हा बघा, कढीपत्ता, नंतर आला, नंतर मग मिरची, तर मग आपला घरचा लाल मसाला, तर गरम मसाला, नंतर आहे हळद आणि लसूण, तर इथे ब्लॅक पेपर, नंतर राई आणि इथे तर लिंबूचा पूर्ण रस काढलेला आहे। लिंबूचा रस असं सर्व काही आहे आता। तर चला आता मिक्स करूया आपण। तर आता तेल आपला छानपैकी गरम झालंय आणि आता आपण पहिलं टाकतोय लसूण। 100 ग्रॅम तर लसूण घ्यायचं आहे आपल्याला। नंतर आपल्याला टाकायचं आहे आता मिरची। तर मित्रांनो, नंतर आपल्याला आला टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला लसूण तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। नंतर टाकायचा आपल्याला कढीपत्ता बघा, नंतर आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा, हळद, गरम मसाला, नंतर आपला घरचा मसाला, हे सर्व काही मिक्स करून घ्यायचे। ब्लॅक पेपर अँड राई सुद्धा आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आणि मस्त की मिश्रण आता करून घ्यायचं आहे। तर पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता। नंतर मित्रांनो, चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण पहिलं चिकन फ्राय करताना मीठ टाकलेलं होतं, तरीसुद्धा आपल्याला हे आता मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, फायनली आता बारी आली चिकनची आणि आपल्याला चिकन सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे बघा, आणि सर्व चिकन एकत्र टाकून द्यायचं आहे आणि तो सुद्धा आता आपल्याला मिक्स करायचा आहे चांगल्या प्रकारे। सर्व चिकन टाकलं आहे आता आपण। तर आपल्याला चांगल्या प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपण ग्रेव्ही बनवली आहे ती चांगल्या प्रकारे मिक्स होऊन मग त्याला टेस्ट आली पाहिजे बघा। पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे। तर मित्रांनो, हे बघा, ऑलमोस्ट आमचं कंप्लीट झालं आहे आणि तुम्हाला तेल थोडं जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर मग ते रिझर्व करून बऱ्याच टायमासाठी यूज करता येईल। आणि मित्रांनो, हा बघा आपला कुक नीलू। बघा, आता फायनल प्रोसिजर म्हणजे आपल्याला लिंबू ॲड करून घ्यायचा आहे, जो आपण लिंबू काढलेला हा बघा। तर आम्ही हे 4 लिंबूंचा रस काढला आहे आणि तो आता मिक्स करून घेतो आहे। आणि लिंबूसुद्धा जास्त वेळ टिकवण्यासाठी मदत करतो। तर लिंबूमुळे आंबटपणासुद्धा येतो आणि जर आपण लोणचं बनवतो आहे तर आंबटपणा पाहिजेच। आता आम्ही टेस्ट करणार थोडंसं आणि बाकी 2 दिवसासाठी आपण पॅक करून ठेवणार आहोत। नंतर मग फायनल आपलं लोणचं रेडी होणार आहे।
तर मित्रांनो आपला चिकन पिकल आहे, जो चिकनचा लोणचा आहे तो कंप्लीट झाला आहे बघू शकता. तर मग आपण उतरवलं गॅसवरून आणि थोड्या वेळ थंड करत ठेवलं आहे फॅनवरती आणि नंतर मग आता आपण भरतोय बर्नीमध्ये. तर हा बघा नीलूने सर्व चिकनचा हा लोणचा आहे तो बनवला आहे आणि आता आपण रिझर्व करतोय. हे 2 दिवसासाठी रिझर्व असणार आहे, 2 ते 3 दिवस. तर चला मित्रांनो आता फायनली आपली झाली आहे, पॅक करूया. आणि हा आता पॅक झाला आहे 2 दिवसासाठी. 2 दिवसानंतर आपण खोलणार आणि मस्तपैकी आनंद घेणार या चिकनचा लोणचा, चिकन पिकलचा. तर चला, रेसिपी कशी वाटली तुम्हाला एकदा ट्राय करून नक्की बघा आणि नंतर मग कमेंट करा तर कशी होती ही रेसिपी. तर चला मित्रांनो व्हिडिओला इथं समाप्त करूया. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब, कीप लविंग कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भाविक पटेल तुमची रजा घेतो. तर चला बाय बाय.